कात्रज डेअरीकडे 70पेक्षा अधिक प्रोडक्ट्स आहेत आणि त्याचे व्हेरियंट्स वगैरे सगळे पकडले तर 200पेक्षा अधिक जातात. ज्यावेळेस नवीन प्रॉडक्ट लॉन्च करायचं तुम्ही ठरवता तर त्या पाठीमागे कुठले कुठले फॅक्टर्स तुम्ही विचारात घेता आणि ते कसं करता नेमकं? जे काही प्रोडक्ट्स आपण बनवणार आहोत हे मार्केटमधलं एक्झिस्टिंग प्रोडक्ट आहे की न्यू लॉन्च प्रोडक्ट. कात्र डेअरीची खूप मोठी प्रोडक्ट रेंज आहे, परंतु आमच्याकडे अद्याप चीज नाही. मार्केट रिसर्चला किती दिवस जातो साधारण, वेळ किती जातो अंदाजे? एक प्रोडक्ट जेव्हा आपण मार्केटमध्ये पहिल्यांदा लॉन्च करतो तो मार्केटमध्ये तेवढ्या पद्धतीने पोहोचला पण गेला पाहिजे. ग्राहकांना जर क्वालिटी प्रोडक्ट्स पोहोचवायचं आहे तर रॉ मटेरियल सुद्धा त्याच क्वालिटीने घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस प्रॉडक्ट बनतं फायनल आणि त्याला कशामध्ये पॅक करायचं हे तुम्ही कसं ठरवता? सो प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये ना पॅकेजिंग डेव्हलपमेंट हा एक मस्त इंटरेस्टिंग पार्ट आहे. कात्र डेअरीने ग्राहकांच्या तब्येतीचा किंवा हेल्थचा जास्त विचार करून प्रोडक्ट डिझाईन केलेला आहे. नमस्कार मित्रांनो, कात्रज डेअरीच्या या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तुम्ही आमच्या सर्वच पॉडकास्टला खूप उत्तम प्रतिसाद देत आहे, त्यामुळेच आम्ही नवनवीन विषय घेऊन नवनवीन प्रोडक्टची माहिती घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येतो आहेत. असाच एक काही लोकांनी प्रश्न विचारला होता आम्हाला कमेंटमध्ये की तुम्ही नवीन प्रॉडक्ट लॉन्च करताना ते कसं करतात, त्याच्या पाठीमागं काय प्रोसेस असते हे जाणून घेण्याबद्दल काही लोकांनी आम्हाला विचारलेलं. त्यामुळं त्यातले जे एक्सपर्ट आहेत सोमनाथ मेंगडे सर यांना आज आम्ही पॉडकास्टवरती बोलवलेलं आहे. तर हा पॉडकास्ट तुम्ही नक्की पहा. तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील या रिलेटेड त्या सर्वांची उत्तरं आज तुम्हाला मिळणार आहेत. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला मग सुरू करूया. नमस्कार सर, खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. आत्ता आपले कात्रची टोटल प्रॉडक्ट लिस्ट किती आहे? कात्रज डेअरीकडे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये आहेत. फ्रेशमध्ये आहेत, प्रोडक्ट्समध्ये सेगमेंटमध्ये, डेअरी प्रोडक्ट्समध्ये आहेत, आईस्क्रीम सेगमेंटमध्ये आहेत. अशा तिन्ही सेगमेंटचे जर आपण प्रोडक्ट्स कॅल्क्युलेट केले तर 70पेक्षा अधिक प्रोडक्ट्स आहेत आणि त्याचे व्हेरियंट्स वगैरे सगळे पकडले तर 200पेक्षा अधिक जातात. क्या बात. म्हणजे नुसत्या आईस्क्रीम्समध्येच पकडले तर कप, कोन, फॅमिली पॅक्स, त्याचे वेगवेगळे व्हेरियंट्स, पॅक साईज असं सगळं कॅल्क्युलेशन केलं तर तेच 70 अबव आहे. क्या बात आहे. आता मला मुख्य मुद्द्याकडे येऊया आता पॉडकास्टच्या आपण, की ज्यावेळेस नवीन प्रॉडक्ट लॉन्च करायचं तुम्ही ठरवता तर त्या पाठीमागे कुठले कुठले फॅक्टर्स तुम्ही विचारात घेता आणि ते कसं करता नेमकं? कसं कळतं तुम्हाला की आता आपल्याला नवीन प्रॉडक्ट लॉन्च करायचं आहे? हे कोण ठरवतं? हा नवीन प्रोडक्ट लॉन्च करणे म्हणजे थोडक्यात आपण नवीन प्रोडक्ट लॉन्च करण्यासाठी खूप मोठी प्रोसेस आपण बॅक एंडला राबवत असतो. तर ह्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो हा मार्केट रिसर्चचा. मार्केट रिसर्च म्हणजे काय की एखाद्या प्रोडक्टची पर्टिक्युलर समजा लॉन्च करायचं असेल तर त्याला काही प्रोडक्टची डिमांड आहे का याचं ॲनालिसिस केलं जातं. किंवा वेगवेगळ्या टीमसोबत किंवा आमची एक इन हाऊस पण एक टीम आहे जी वेगवेगळ्या आयडियावर वर्क करते की कशा पद्धतीचं प्रोडक्ट्स ते असलं पाहिजे किंवा कशा पद्धतीचं प्रोडक्ट्स आपण करू शकतो किंवा कशा पद्धतीचं प्रोडक्ट्स मार्केटला हवं आहे याच्यावर थोडंसं ब्रेन स्टॉर्मिंग होतं. ब्रेन स्टॉर्मिंग झाले की वेगवेगळ्या आयडियाज आम्हाला आयडेंटिफाय होतात. मग त्यातल्या एक सिलेक्टिव्ह आयडियाजवर आम्ही वर्क करतो की कोणतं ती आयडिया जी आहे ती जी फिजिबिलिटी बसती का, त्याला आपण प्रोडक्शन करू शकतो का किंवा वेगवेगळ्या गोष्टींनी त्याच्यावर विचार केला जातो आणि मग त्या 2-3 आयडियाज फायनल केल्या जातात आणि त्या आयडियावर आधारित मग इतर मार्केट रिसर्चच्या ॲक्टिव्हिटी केल्या जातात. आता मार्केट रिसर्चमध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय बघितलं जातं की जे काही प्रोडक्ट्स आपण बनवणार आहोत किंवा लॉन्च करणार आहोत हे मार्केटमधलं एक्झिस्टिंग प्रोडक्ट आहे की न्यू लॉन्च प्रोडक्ट आहे. कारण की दोन्हींच्या क्रायटेरिया त्याच्यानुसार त्या बदलतात. जर एक्झिस्टिंग प्रोडक्ट्स असेल तर ते कुठल्या कुठल्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे. एक्झिस्टिंग प्रोडक्ट म्हणजे दुसऱ्या ब्रँडने तयार केलेलं तसं? उदाहरण देऊन सांगतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला फ्लेवर्ड मिल्क लॉन्च करायचं आहे बॉटलमध्ये, तर भरपूर कंपन्यांचे ऑलरेडी फ्लेवर्ड मिल्क बाजारामध्ये आहेत, बरोबर. परंतु कात्र डेअरीने नव्यानेच आता पान काजू कतली लॉन्च केली किंवा गुलकंद पान काजू कतली लॉन्च केली, तर ही मार्केटमध्ये कोणाकडेही अवेलेबल नाही पॅकिंगमध्ये पर्टिक्युलरली. सो पान काजू कतली इट्स अ न्यू प्रोडक्ट फॉर मार्केट. ओके, पण तेच जर फ्लेवर्ड मिल्क पकडलं तर इट्स अ एक्झिस्टिंग प्रोडक्ट. ओके, आलं लक्षात. हां, तर अशा प्रकारे ते प्रोडक्ट्स कोणता आहे एक्झिस्टिंग मार्केटमध्ये एक्झिस्ट करतं की नवीन प्रोडक्ट आहे हे पहिलं बघितलं जातं. आणि त्याच्यानंतर मग त्या प्रोडक्ट्समध्ये वेगवेगळे कॉम्पिटिटर्स कोणी आहेत का हे बघितलं जातं. जर कॉम्पिटिटर्स असतील मग त्यांच्या त्यांचे प्राइसिंग स्ट्रक्चर कसं आहे, त्यांच्या पॅक साईज कशा आहेत किंवा ते कोणत्या स्ट्रॅटेजीनी मार्केटिंग आणि सेल्स डिस्ट्रीब्युशन करतात हे सगळं बघितलं जातं. थर्ड थिंग बघितली जाती त्या प्रोडक्ट्सला मार्केटमध्ये डिमांड क्रिएट होऊ शकते का किंवा आपण कितपर्यंत डिमांड क्रिएट करू शकतो ह्या गोष्टीचा विचार केला जातो. सो किती मोठं मार्केट साईज आहे त्या मार्केट साईजनुसार मग आपण त्या मार्केटमध्ये त्या प्रोडक्टला आपण फिट बसतो का हे बघितलं जातं आणि त्याच्यानंतर ते प्रोडक्ट्स आपल्याकडे बनवायचं नाही बनवायचं कसं बनवायचं याचा विचार केला जातो. मार्केट रिसर्चला किती दिवस जातो साधारण, वेळ किती जातो अंदाजे नवीन प्रॉडक्टसाठी आणि जुन्या प्रॉडक्टसाठी पण?
मार्केट रिसर्च असा कोणता थंब रूल नाही की ह्याला एवढा वेळ लागेल तेवढा वेळ लागेल, परंतु हा कम्प्लिटली पार्ट अँड प्रॅक्टिसेसचा भाग आहे. सो अप्रॉक्स पकडा 2 महिन्यापासून ते 4 महिन्यापर्यंत एका प्रोडक्टचा प्रोडक्ट डेव्हलपमेंट पिरियड असतो किमान. हा जास्त असू शकतो, प्रोडक्टवर डिपेंड आहे, कारण की त्याच्या पाठीमागे वेगवेगळे विचार आहेत. आता उदाहरण देऊन सांगतो, एखादं प्रोडक्ट बनवायचं असेल, ठरलं की बाबा हे प्रोडक्ट आपल्याला आवडले, मार्केटला आवडले, मार्केटिंग टीमला आवडलेलं आहे, कस्टमरचे पण रिक्वायरमेंट होऊ शकते, पण ते प्रोडक्ट आपल्या डेअरीमध्ये मॅन्युफॅक्चर होऊ शकतं का? हा, एक्झॅक्टली. ओके, या गोष्टीचा पहिला विचार करावा लागतो. भरपूर कंपन्या ज्या असतात त्या काय करतात, जर ते स्वतः बनवू शकत नसतील तर ते जॉब वर्क पण करून घेण्यावर प्रेफर करतात. बट कात्रज डेअरीची जॉब वर्क म्हणजे ब्रँड आपला राहतो, रेसिपी आपली राहती, पॅकिंग मटेरियल किंवा रॉ मटेरियल ही आपण द्यायचं नाही द्यायचं इट्स अ पार्ट ऑफ डिस्कशन राहतो. फक्त ते प्रोडक्ट जे आहे थर्ड कंपनीकडून मॅन्युफॅक्चर करून घ्यायचं आणि आपल्या ब्रँडने विकायचं. इट्स कॉल्ड अ जॉब वर्क. ओके, ते आपण करत नाही. नाही, सध्या आपण जॉब वर्कवर जास्त डिपेंड राहत नाही, कारण की क्वालिटी इन कन्सिस्टन्सी जर जपायची असेल तर स्वतः इन हाऊस प्रोडक्शन केलेलं कधीही चांगलं राहतं. त्यामुळं कात्रज डेअरीचे जे तुम्ही सगळे जे काही प्रोडक्ट्स बघत असाल ते सगळे इन हाऊस बनलेले आहेत मॅक्झिमम. सो क्वालिटीवर कंट्रोल ठेवायचा असेल तर प्रोडक्शन आपल्या डोळ्यासमोरच झालेलं पाहिजे, जेणेकरून ग्राहकापर्यंत त्याच दर्जाचं प्रोडक्ट पोहोचतं. आणि ज्या वेळेस तुम्ही आता ठरवलं की आता पान काजू कतली काढायची किंवा गुलकंद, मी तर ती पहिल्यांदाच ऐकली आणि मला असंही आज म्हणजे खाईपर्यंत असं वाटायचं की कोण खाईल. मग त्याचा रिस्पॉन्स, त्याचं ज्यावेळेस तुमच्याकडे आलं तुमच्या मार्केटिंग टीमकडनं, तर त्यावेळेस तुमची रिएक्शन काय होती किंवा तुमच्या टीमची रिएक्शन काय होती की आपण करू शकतो, नाही करू शकत? म्हटलं असतील ना ही काय आयडिया आहे, पान काजू कतली कोण खाईल? त्याच्यावर भरपूर डिबेट झाला. कारण की साहजिकच आहे. सांगतो काय झालं. अनेक जणांनी कात्रज डेअरीने काहीतरी स्वीट्समध्ये नवीन प्रोडक्ट्स आणावेत याच्यावर आम्हाला रिव्ह्यूज किंवा फीडबॅक दिले होते. मग आपण कोणतं प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आणू शकतं याच्यावर जेव्हा आम्ही थिंकिंग केलं, ब्रेन स्टॉर्मिंग थोडंसं केलं, तर त्यात आम्हाला ऑब्झर्व झालं की पेढा तर आमचा सुंदरच आहे, परंतु काजू कतली एक असं जे प्रोडक्ट आहे मार्केटमध्ये जे वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये आपण ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतो. तर प्लेन रेग्युलर जी काजू कतली आहे ती भरपूर जण आता बाजारामध्ये त्यांनी मॅट पॅकिंग जे आपण करतो त्यामध्ये आणलेलीच आहे, परंतु फ्लेवर्ड मधली काजू कतली अद्याप मार्केटमध्ये कोणाचीही नाही. मग सगळ्या गोष्टीचा विचार बघता, आमच्याकडचे प्रोडक्शन फॅसिलिटी बघता, आपण गुलकंद आणि पान या फ्लेवर्सवर जाऊयात. आम्ही वेगवेगळे फ्लेवर्स ट्राय केले, बटरस्कॉच पासून, पिस्ता पासून, शुगर फ्री वगैरे असे 5-6 फ्लेवर्सवर आम्ही ट्रायल केले. त्यातल्या त्यात जो बेस्ट फॉर्म्युला आम्हाला बसला किंवा आम्ही जेव्हा सॅम्पल टेस्टिंग केलं त्याच्यामध्ये आम्हाला पान, काजू कतली, त्यानंतर गुलकंद आणि शुगर फ्री या 3 गोष्टीसाठी बेस्ट रिव्ह्यू झाले आणि त्यानुसार आम्ही त्या गोष्टीला म्हणजे त्याचं प्रोडक्शन करायचं आम्ही ठरवलं. ओके. आणखीन एक असं होतं का की तुमच्या टीमने सगळं प्रिपेअर केलेलं आणि ऐन टायमाला तुमचे जे मेन डिपार्टमेंट आहे त्यांनी रिजेक्ट केलं प्रोडक्ट की हे नको आहे म्हणून? असं होत नाही. कसं राहतं, हा मार्केट रिसर्च आणि मार्केट प्रोडक्ट डेव्हलपमेंटचा जो पार्ट असतो ना, तो स्टार्टिंग पासूनच प्रत्येक गोष्ट इव्हॅल्युएट केली जाते. ओके. इव्हॅल्युएट करताना ही गोष्ट बघितली जाते, हे प्रोडक्ट मार्केट फिट आहे का, मार्केटची ती डिमांड आहे का. जर मार्केट फिट आहे, प्रोडक्शन मग आपण बनवू शकतो, त्याचं रॉ मटेरियल, पॅकिंग मटेरियल डिझाईन केलं करू शकतो, तर त्यानुसार ते प्रोडक्ट्स लॉन्चही होतं आणि मार्केटमध्ये जातच होतं. त्यामुळे त्याची कधी अशी वेळ आली ना कात्रज डेअरीवर की एवढं सगळं प्लॅनिंग केलंय आणि मार्केटमध्ये ते प्रोडक्ट्स आलंच नाही, असं अद्याप कधी करावं लागलं नाही आम्हाला. बरं, मार्केटिंग टीमने सांगितले की असं एक प्रोडक्ट करा आणि मग तुमची प्रोडक्शन टीम म्हटली की हे काय पॉसिबल नाही आपल्याकडे, तर असं होतं? हा, अशा अनेक गोष्टी होतातही. मार्केट टीम जेव्हा मार्केटमध्ये काम करत असते सेल्सची, तर त्यांना वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे प्रोडक्ट्स बघायला भेटतात. प्रत्येक जणाला त्या प्रोडक्टचं वेगळं पोटेन्शियल आयडेंटिफाय होतं की हे प्रोडक्ट चांगलं विकलं जाऊ शकतं, ते प्रोडक्ट चांगलं विकलं जाऊ शकतं. परंतु नुसतंच प्रोडक्ट्स विकलं जातं म्हणून बनवायचं हे असं होत नाही. प्रोडक्शनमध्ये सुद्धा एखादं प्रोडक्ट बनवायचं असेल तर वेगवेगळ्या गोष्टींवर बघितलं जातं. सगळ्यात पहिल्याकडं की त्या प्रोडक्टला बनवण्यासाठी लागणारी प्रोसेस काय आहे, त्या प्रोसेससाठी लागणाऱ्या मशिनरीज काय आहे. मशिनरीज असल्या तरी प्रोडक्ट तयार झाल्यानंतर क्यूसी मध्ये त्या प्रोडक्टची क्वालिटी तपासायला त्याचे इक्विपमेंट्स किंवा ती प्रोसेस ती आपल्याकडे आहे का, या सगळ्या गोष्टींचा पाठ बघावा लागतो. कारण की नुसतं प्रोडक्ट्स आयडेंटिफाय झालं परंतु जर आपण ते इन हाऊस बनवू शकत नसेल तर मग तेवढं त्याला आपल्याला मार्केटमध्ये पोहोचायला थोडीशी अडचण होती. सो प्रत्येक आयडिया वर्क होईलच असं नाही. एक उदाहरण देऊन सांगतो, कात्रज डेअरीची खूप मोठी प्रोडक्ट रेंज आहे. तूप, क्रीम, पनीर, बटर, श्रीखंड, आम्रखंड, दही, ताक, लस्सी, स्वीट्स आहेत, आईस्क्रीम्स आहेत, परंतु आमच्याकडे अद्याप चीज नाहीये. भरपूर जण आमच्याकडे चीजची रिक्वायरमेंट देतातही, मागणी करतात, कात्रजचं चीज काय येत का नाही? आमच्याकडे ती प्रोडक्शन फॅसिलिटी नाही. चीज बनवण्यासाठीचा जो प्लांट असतो तो पूर्णपणे स्वतंत्र आहे. म्हणजे त्याची जर
प्रोडक्शन टेक्नॉलॉजी तुम्ही बघितली तर म्हणसाल ह्याला डेडिकेटेड प्लांट लागेल, म्हणजे हा जो एक्झिस्टिंग प्लांट आहे कदाचित तेवढाच सेटअप स्वतंत्र लावा लागेल. सो आपल्याला ते प्रत्येक गोष्टीत पॉसिबल नाही की त्या प्रोडक्टचा पूर्णपणे डेडिकेटेड प्लांट किंवा मशिनरी किंवा सेटअप लावू शकतो. जे आपल्याकडे फॅसिलिटी आहे त्याच्यानुसार आपण ते प्रोडक्शन करतो. परंतु चीज ऑलरेडी पुण्यामध्ये चीजचं एवढं कन्झम्पशन होतं आणि आपण चीजमध्ये खूप भेसळ पण पाहतो किंवा त्याचे डुप्लिकेट खूप पाहतो. पुण्यातल्या लोकांची इच्छा आहे की कात्रजने स्वतःचं चीज काढलं की म्हणजे आम्हाला किती चीज खाल्लं तरी आम्हाला काही अपाय होणार नाही किंवा आम्हाला चांगलं क्वालिटी चीज खायला मिळेल. मग कात्रज सुरू का नाही करत आहे ती गोष्ट? नाही, कसं राहतं, एक प्रोडक्ट जेव्हा आपण मार्केटमध्ये पहिल्यांदा लॉन्च करतो तो मार्केटमध्ये तेवढ्या पद्धतीने पोहोचला पण गेला पाहिजे. नुसतीच प्रोडक्ट रेंज वाढवण्यामध्ये जास्त पॉईंट नाही. आपण एखादं प्रोडक्ट लॉन्च केलं तर जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचणं सुद्धा हे महत्वाचं आहे. त्यामुळं कात्रज डेअरी जेव्हा केव्हा एखादा प्रोडक्ट लॉन्च करते सो तो ग्राउंड लेवल पर्यंत कसा पोहोचेल, मॅक्झिमम कन्झ्युमर पर्यंत कसा पोहोचेल ह्याच्यासाठी आम्ही जास्त प्लॅन करतो. तो एक प्रोडक्ट सेट झाला की मग आम्ही नेक्स्ट प्रोडक्टवर शिफ्ट करतो किंवा नेक्स्ट प्रोडक्ट टार्गेट करतो. सो ह्या प्रोसेसने काम करत असल्यामुळे आम्हाला अद्याप चीज पर्यंत आम्ही नाही पोहोचलो, पण ठीक आहे, येणार आमचा एक संघाचा नवीन प्रोजेक्ट चालू होतोय ज्याच्यामध्ये खूप मोठी प्रोडक्शन फॅसिलिटी, वेगवेगळ्या प्रोडक्टच्या ॲडव्हान्स मशिनरीज आणि एक चांगला अद्ययावत असा प्लांट आम्ही उभा करतो आहोत. सो त्याच्यामध्ये भरपूर प्रोडक्ट्स ऍड पण होणार आहेत. सो निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ग्राहकांना त्या गोष्टी अनुभवायला मिळतील याची ग्वाही देतो. क्या बात आहे. आणखीन एक, जर प्रोडक्ट तुमचं रेडी झालं मग ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय काय हे करतात? तुमचं जिरा ताक असेल, आम्रखंड, श्रीखंड, दूध हे तर हमखास चालतं, लोकांना माहिती आहे आणि लोक हे घेतात सलग कंपल्सरी. पण ज्यावेळेस तुम्ही लॉन्च करता ते लोकांपर्यंत कसं पोहोचवता? त्याचा थोडंसं आधी मी तुम्हाला एक आधीचं स्टेज एक सांगू देतो. कसं राहतं, एखादं प्रोडक्ट डेव्हलप करताना त्याचं प्रायमरी पॅकेजिंग कसं आहे, सेकंडरी पॅकेजिंग कसं आहे हे पहिल्यांदा डिझाईन करावं लागतं. प्रायमरी पॅकेजिंग म्हणजे काय, आपण टेबल बटर घेतो. टेबल बटर मीन्स रेग्युलर आपण बटर जे यूज करतो ते. त्या बटरला आतमधल्या बाजूला एक रॅपर असतो, कागद, ओके, आणि त्याच्यावर एक छोटा बॉक्स असतो. जो कागद आहे तो प्रायमरी पॅकेजिंग मध्ये येतो, आलं लक्षात. आणि त्याच्यावरचा जो छोटा कार्टन आहे तो सेकंडरी पॅकेजिंग मध्ये येतो. बरोबर. आता हे झाले इंडिव्हिज्युअल पॅक. याच्या बरोबर दुसरा पार्ट येतो रिटेल पॅक आणि होलसेल पॅक. ज्यावेळेस डिस्ट्रीब्युशन करायचंय सो डिस्ट्रीब्युटरला होलसेल पॅक मध्ये डिस्ट्रीब्युशन होतं आणि डिस्ट्रीब्युटर जेव्हा खाली रिटेल मध्ये माल देणार आहे त्यावेळेस तो 10-12 पॅक जे आहेत त्याचं एकत्र मिळून किंवा 20 बॅग जे आहेत त्याचं मिळून तो रिटेल पॅक बनवला जातो. सो प्रोडक्ट डेव्हलप करताना त्याचं डिस्ट्रीब्युशन मोड कसा आहे, तो ग्राहकांना रिटेलला कशा पद्धतीने पोहोचवायचा आहे, तो रिटेलर किंवा दुकानदार जो आहे तो ग्राहकांना कशा पद्धतीने तो सर्व करणार आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याचं पॅकिंग डिझाईन केलेलं असतं. सो हा पार्ट येतो पूर्णपणे पॅकिंग मटेरियल डिझायनिंगचा. म्हणजे असंच होत नाही नुसतं प्रोडक्टची आयडिया आली, पॅकिंग केलं आणि दिलं मार्केटला सोडून, असं होत नाही. मार्केटमध्ये ते प्रोडक्ट कशा प्रकारे पोच केलं पाहिजे हे डिफाईन करतं ते पॅकिंग मटेरियलचा एसओपी. आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही कसं एन्श्योर करता की लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचलं पाहिजे? त्यासाठी कात्रज म्हणून काय काय करता तुम्ही, विशेष करून नवीन प्रोडक्टसाठी? जुने तर सगळ्यांना माहितीच आहेत ते. आता एखादं नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च केलं की त्याची पहिल्यांदा चांगल्या प्रमाणात ऍड आपल्याला रिटेल्सवर करावे लागते. म्हणजे प्रोडक्ट प्राइस प्लेस प्रमोशन जी स्ट्रॅटेजी आहे मार्केटिंगची ती राबवावीच लागते. सुरुवातीच्या काळामध्ये ज्या रिटेल्सवर आपलं प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत त्या सगळ्या रिटेल्सवर आपण ऍड करतो. इव्हन आपलं सोशल मीडिया असेल किंवा वेबसाईट असेल किंवा अदर जे ऍडव्हर्टायझिंग मीडिया असतील त्यावर आपण प्रमोशन करतो की हे नवीन प्रोडक्ट्स आपण बाजारामध्ये उपलब्ध करत आहोत. त्याचं प्रमोशन झाल्यानंतर हे इन्शुअर करतो की प्रत्येक डिस्ट्रीब्युशन चॅनल थ्रू तो प्रोडक्ट प्रत्येक रिटेल पॉईंट पर्यंत पोहोचला गेला पाहिजे. प्रत्येक सेल्स टीमला त्या पद्धतीने इन्स्ट्रक्शन दिल्या जातात की जेणेकरून एकही रिटेल पॉईंट आपला मिस होता कामा नये. ते प्रोडक्ट त्या रिटेल पॉईंट पर्यंत एकदा त्या रिटेल पर्यंत पोहोचले की ग्राहक स्वतःहून डिमांड करणारच, कारण आपण सोशल मीडियाला म्हणा किंवा इतर ठिकाणी ऍड करतोच आहे. सो अशा पद्धतीने ते इन्शुअर केलं जातं की प्रत्येक पॉईंटवर ते अवेलेबल होईल. आणखीन एक, ज्यावेळेस तुमची प्रोडक्शन टीम प्रोडक्ट डिझाईन करायला घेते नवीन, तर त्यासाठी तुमचे थंब रूल्स काय आहेत किंवा कुठल्या गोष्टी मेक शुअर करते ती फॉर्म्युला बनवताना? त्याचा मॅन्डेटरी गोष्टी कुठे आहेत, टिक बॉक्स हे झालंच पाहिजे असं काय? प्रोडक्ट डेव्हलप करत असताना त्याची क्वालिटी कशी असली पाहिजे, जे प्रोडक्ट्स बनवणार आहे त्याची फायनल टेस्ट कन्झ्युमरला कशी आवडेल ह्या गोष्टीचा खूप बारकाईने विचार केला जातो. त्याच्यासाठी पहिल्यांदा वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रायल्स घेतल्या जातात. जे काही रॉ मटेरियल लागतं त्याचं व्यवस्थित सिलेक्शन पहिलं तर केलं जातं आणि त्या सिलेक्शननुसार त्याचा एक बेसिक फॉर्म्युला ठरवला जातो. त्या बेसिक फॉर्म्युल्याचे वेगवेगळे
कॉम्बिनेशन्स डिझाईन केले जातात आणि त्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशनच्या वेगवेगळ्या सॅम्पल बॅच बनवल्या जातात आणि त्याच्या ट्रायल्स आम्ही वेगवेगळ्या मार्केटमध्ये घेतो. मार्केट्समध्ये घेतो, काही ओपन कन्झ्युमर्समध्ये घेतो, आमचे स्वतःचे जे रिटेल्स टेस्टिंग देतो आपण लोकांना. तिथे टेस्टिंग घेतो, कस्टमरचे ब्लाइंड रिव्ह्यू घेतो, ओके मॅनेजमेंटचे पण आम्ही ब्लाइंड रिव्ह्यूज घेतो, ओके जेणेकरून कोणतं यामधलं समजा 4 सॅम्पल्स बनवलेले आहेत किंवा 5 सॅम्पल्स बनवलेले आहेत, त्यातला कोणता हा परफेक्ट फिट आहे टू द टेस्ट, हे पहिलं डिझाईन केलं जातं. ज्याला मॅक्झिमम पॉइंट्स भेटतील तो आपला फॉर्म्युला डिझाईन केला जातो आणि त्या फॉर्म्युलानुसार आपलं जे काय रॉ मटेरियल पॅकिंग मटेरियल आहे ते एक फायनलाइज केलं जातं. असं आहे. याच्या व्यतिरिक्त जेव्हा एखाद्या प्रोडक्टचा मॅन्युफॅक्चरिंग फॉर्म्युला रेसिपी फायनल होती, SOP आपण त्याला शॉर्टमध्ये म्हणू, तर त्यासाठी लागणारे जे काही रॉ मटेरियल्स आहेत हे सुद्धा त्याच पद्धतीने फायनलाइज केले जातात. हे प्रोडक्ट्स बनवायचे असतील तर ह्याच पद्धतीचं रॉ मटेरियल ह्याच कंपनीचं असलं पाहिजे किंवा अशाच पद्धतीचं असलं पाहिजे, त्याची क्वालिटी तीच असली पाहिजे, ह्या गोष्टी एन्श्युअर केल्या जातात. कारण की ग्राहकांना जर क्वालिटी प्रोडक्ट्स पोहोचवायचं आहे तर रॉ मटेरियल सुद्धा त्याच क्वालिटीने घेणं गरजेचं आहे. रॉ मटेरियल साध्या क्वालिटीचं घेऊन ग्राहकांना उच्च प्रतीचं प्रोडक्ट आपण देऊ शकत नाही. त्यामुळं आणि कात्रज डेअरीची ही खासियत आहे की ग्राहकांना एकदम बेस्ट क्वालिटीचे प्रोडक्ट सर्व करणे, म्हणजे याच्यामुळेच कात्रज डेअरीचं नाव आज ग्राहकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचलेलं आहे. ज्यावेळेस प्रॉडक्ट बनतं फायनल आणि त्याला कशामध्ये पॅक करायचं हे तुम्ही कसं ठरवता? आता फॉर एक्झाम्पल काही प्रॉडक्ट आपले कपमध्ये असतात, काही पाऊचमध्ये आहेत, काही कार्टन्समध्ये आहेत, काही ग्लास बॉटलमध्ये आहेत. मग ते कसं डिसाईड होतं? प्रत्येक प्रोडक्टचं एक वेगवेगळं नेचर आहे. जर आपण एक उदाहरण घेऊ, स्वीट्स बघितलं तर स्वीट्स हे जो ट्रे आहे आतमधला त्या ट्रेमध्ये पॅक केलं जातं. किंवा जर तुम्ही एखादा लिक्विड आयटम बघितलं, लस्सी असेल, ताक असेल, तर ते पॉलिथिन पाऊच जे आहे त्याच्यामध्ये पॅक करावं लागतं. किंवा दही जे आहे, दहीला तर मल्टिपल ऑप्शन्स आहेत. कंटेनर जो आहे कप म्हणजे त्याच्यामध्ये पॅक करू शकतो किंवा पाऊचमध्ये पॅक करू शकतो. सो जे काही नवीन प्रोडक्ट डेव्हलप करणार आहे हे बेसिक सर्व करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी कसं बेस्ट आहे याच्यानुसार त्याचा पॅकिंग मोड डिझाईन होतो, की ते कपमध्ये असेल, पाऊचमध्ये असेल किंवा अदर कार्टनमध्ये असेल. हे सगळं ते त्या प्रोडक्टच्या नेचरनुसार डिपेंड होतं. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग बघितला जातो की प्रोडक्टचं जे पॅकेजिंग राहतं त्या पॅकेजिंगच्या डिझायनिंग बाबत. बरोबर. सो प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये ना पॅकेजिंग डेव्हलपमेंट हा एक मस्त इंटरेस्टिंग पार्ट आहे. कारण की ग्राहक पहिल्यांदा आहे ना प्रोडक्ट टेस्ट नाही करत, डोळ्यांनी जिभेने टेस्ट नाही करत. पहिल्यांदा डोळ्यांनी तो चाखतो आणि नंतर जिभेने चाखतो. आणि असं आहे ना बाजारामध्ये की जो दिखेगा वो बिकेगा, जो अच्छा दिखेगा वो अच्छा बिकेगा. सो आत्ताच्या काळामध्ये पॅकेजिंग डिझायनिंग ही खूप मोठी कॉन्सेप्ट, एक इंडस्ट्री बनत चाललेली आहे. कात्रज डेअरीने सुद्धा आता पारंपरिक पद्धतीने आत्तापर्यंत त्याचे डिझाईन्स होते, तर नव्या रूपात प्रोडक्ट्स जे आहेत ते ग्राहकांच्या समोर ठेवण्याचा एक वेगळा निश्चय केला आहे आणि त्या पद्धतीने आपण एक मॉडर्न पद्धतीच्या कॉन्सेप्ट्स पॅकेजिंगमध्ये आणतो आणि त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवतो आहोत. तुम्ही आता सांगितलं की मार्केटमध्ये आधी आपण रिसर्च करतो आणि मार्केटमध्ये काय चालतंय त्याच्या पद्धतीने आपण बनवतो. पण असं कधी झालंय का की कात्रज डेअरीने लॉन्च केलंय आणि नंतर मार्केटने कॉपी केलंय? असे कुठले एकदम हिरो प्रोडक्ट आपले? कात्रज डेअरी आहे ना अनेक गोष्टीमध्ये एक पायोनियर आहे. भरपूर गोष्टी कात्रज डेअरीने ज्या राबवल्या त्या अनेक जणांनी कॉपी केलेल्या आहेत. एक बेस्ट एक्झाम्पल देतो. आत्तापर्यंत म्हणजे एक 7-8 वर्षापूर्वीचा काळ जर तुम्ही बघितला तर मिठाई जी भेटायची बाजारामध्ये ही फक्त एक जो दुकानदार आहे तो त्या ट्रेमधून घ्यायचा, एका बॉक्समध्ये भरायचा, त्या बॉक्सला चेकअप पट्टी लावायचा, ग्राहकांच्या हातात सुपूर्द करायचा. बरोबर. हेच कॉन्सेप्ट बाजारामध्ये होती. परंतु कात्रज डेअरीने हायजिनिक मिठाई ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मॅप पॅकिंग टेक्नॉलॉजी हे फर्स्ट इंट्रोड्यूस केली. मॅप पॅकिंग म्हणजे मॉडिफाईड ॲटमॉस्फेरिक प्रेशर टेक्नॉलॉजी. तर ही एक वेगळी प्रोसेस अशी आहे की ज्याच्यामध्ये बिना प्रिझर्वेटिव्ह कात्रज डेअरीची मिठाई 1 महिना टिकते. त्याची शॉर्टमध्ये प्रोसेस अशी आहे की मिठाई पहिल्यांदा त्या ट्रेमध्ये भरली जाते. त्यातला जो ऑक्सिजन आहे, शेवटी प्रत्येक प्रोडक्टमध्ये मायक्रोब्स असतात, बॅक्टेरियाज असतात किंवा अदर मायक्रोब, त्यांना वाढण्यासाठी काय लागतं? ऑक्सिजन. तो ऑक्सिजन पहिल्यांदा आम्ही ट्रेमधला काढून घेतो. त्याच्यात इनर्ट एअर म्हणजे CO2 आणि N2चं कॉम्बिनेशन, नायट्रोजन, त्याचं कॉम्बिनेशन करून भरलं जातं आणि इमिजिएट ते UV ट्रीटमेंट केली जाते. त्याला UV ट्रीटमेंट केल्यामुळे त्याच्या सुपरफेसवर म्हणजे सरफेस जे काही मायक्रोब्स आहेत ते किल होतात आणि तो बॉक्स इमिजिएट सील केला जातो.
ह्याच्यामुळं त्याच्यामध्ये कोणतेही मोल्ड्स किंवा बॅक्टेरिया ग्रो व्हायला कसलाही चान्स राहत नाही. एक अनएरोबिक कंडिशन तयार होती, म्हणून त्याला एक स्पेशल नाव पडतं मॅप पॅकिंग, मॉडिफाईड ते ॲटमॉस्फिअर. आपण पहिल्यांदा आणलं. हे फर्स्ट कात्रज डेअरीने बाजारामध्ये आणलं. अद्यापपर्यंत अनेक कंपन्या आमचं पॅकिंग बघून अनेक जण बाजारामध्ये उतरले, परंतु त्यांना आमच्यासारखं पॅकिंग करणं पॉसिबल झालं नाही. त्यांनी विथ प्रिझर्वेटिव्ह बनवलेले आहेत सगळ्या मिठाई. हो. त्यांच्या युव्ही ट्रीटमेंट किंवा ज्या आम्ही अनएरोबिक कंडिशनची बनवलेली आहे, अशा त्यांच्या मिठाई नाहीत. ते प्रिझर्वेटिव्ह टाकतात आणि फक्त ट्रेमध्ये भरून सेल करून बाजारामध्ये विकतात. तुम्ही एवढं सांगितलं की तुम्ही इतकी भारी टेक्नॉलॉजी वापरून मिठाई पॅकिंग करताय. याच्यापेक्षा प्रिझर्वेटिव्ह टाकून काम सोपं करायचं सोडून मग तुम्ही एवढी महागडी टेक्नॉलॉजी का वापरताय? प्रश्न तुम्ही सोपा विचारला, पण ह्याच्या पाठीमागे खूप मोठी विचारधारा आहे. हे बघा, आज आपण सामान्य ग्राहक जो काही बाजारातून प्रोडक्ट खरेदी करतो ना, तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह किंवा केमिकल्स आहेत. FSSAI किंवा सरकारने आपल्याला त्या प्रोडक्ट्समध्ये किती प्रिझर्वेटिव्ह असावेत हे नियमित करून दिलेलं आहे, स्टँडर्ड करून. ह्याच्यापेक्षा जास्त ते पर्सेंटेज असता कामा नये. परंतु आपण डे टू डे लाईफमध्ये एवढे प्रोडक्ट्स खरेदी करतो, एवढ्या वेगवेगळ्या प्रोडक्ट्समधून वेगवेगळ्या प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह आपल्या शरीरामध्ये जातात. आपल्याला शॉर्ट टर्मसाठी हे प्रोडक्ट म्हणजे तेवढे हानिकारक नसले तरी ते लॉंग टर्मसाठी खूप जास्त हानिकारक आहे. आणि तो काळ काही दूर नाही ज्या काळात गव्हर्नमेंट स्वतःच पुढे जाऊन पाऊल उचलेल आणि सगळ्या प्रिझर्वेटिव्ह बॅन आणेल. मग अशा कंडिशनमध्ये आम्हाला कोणता फॉर्म्युला बदलत बसायची किंवा मॉडिफाय करत बसायची गरज पडणार नाही. आमच्या कॉम्पिटिटरला त्याची जरा जास्त काळजी करावी लागेल की आता प्रोडक्टमध्ये काय टाकायचं आणि कसं प्रोडक्शन करायचं. सो कात्रज डेअरीने ग्राहकांच्या तब्येतीचा किंवा हेल्थचा जास्त विचार करून प्रोडक्ट डिझाईन केलेला आहे. म्हणून मी आतापर्यंत म्हणत आलो की कात्रजच्या एकही प्रोडक्टमध्ये प्रिझर्वेटिव्ह नाही. ग्राहकांना हेल्दी प्रोडक्ट खाऊ घालणे, उत्कृष्ट दर्जाचं प्रोडक्ट खाऊ घालणे हे कात्रज डेअरीचं प्राथमिक उद्दिष्ट आहे. आता मग तुम्ही जे मँगो लस्सी बनवताय, मँगो आम्रखंड बनवताय, मग त्यामध्ये टाकत असाल ना केमिकल्स, फ्लेवर्स? नाही, म्हणूनच म्हणतो की बिना प्रिझर्वेटिव्हचे कात्रज डेअरीचे जे काही प्रोडक्ट्स आहेत हे बिना प्रिझर्वेटिव्हचे बनलेले आहेत. तुम्ही मँगो लस्सीचं म्हणसाल किंवा पर्टिक्युलरली मँगोचं कोणतं प्रोडक्ट आहे, मँगो लस्सी घ्या, आम्रखंड विशेष माझा फेवरेट आहे. इव्हन दो आपली मँगो बर्फी सुद्धा घ्या, तर याच्यामध्ये तुम्हाला युनिक प्युअर अल्फान्सोची टेस्ट करायला मिळेल. आपण बघा फरक सांगतो. तुम्ही रायवळ आंबा किंवा गावरान आंबा खाल्लाय? हो. गावरान आंब्याची चव वेगळी आहे. आपण प्युअर हापूस जो म्हणतो त्याची चव वेगळी आहे. सो आपल्या मँगो बर्फीमध्ये असेल किंवा तुम्ही आम्रखंड म्हणसाल किंवा मँगो लस्सी असेल, याच्यामध्ये तुम्हाला अल्फान्सोची टेस्ट एन्जॉय करायला भेटेल. किती महाग असला तर त्याच्यामध्ये प्युअर अल्फान्सोच यूज केला जातो. ओके, तर फ्लेवर नाही टाकत आपण? फ्लेवर टाकायची गरज नाही. अल्फान्सोला त्याची स्वतःची नेचर आहे, एक स्वतःची टेस्ट आहे. पण स्वस्त पडतं ना फ्लेवर. हा बघा, आपल्याला कोणत्या मार्केटमध्ये एक्झिस्ट करायचंय हे आपण ठरवायचं असतं. जर मला कॉस्ट कटिंग करायची असेल तर भरपूर जण आहेत जे स्वस्तातला पल्प वरून बनवतात प्रोडक्ट्स, पण कात्रज डेअरी कॉस्टिंगकडे विचार नाही करत. ग्राहकांना चांगलं कसं खाऊ घालताय याच्यावर जास्त विचार करतात. आता आपण एवढं सगळं बोलतोय, हे सगळं पॅक असलेल्या प्रॉडक्ट बद्दल आपण बोलतोय, पण बाकी जे डेअरी असतील किंवा बाकीचे जे काही स्वीट मार्ट्स असतील, स्वीट शॉप्स असतील, ते लूज आयटम्समध्ये पण डील करतात. सो ॲज अ कात्रज म्हणून आपण कधी कुठला लूज आयटम बनवत नाही की काय? त्याच्या पाठीमागे काय रिझन आहे? एक काळ होता ज्या काळी भरपूर गोष्टी लूजमध्ये विक्री व्हायच्या कात्रजमध्ये. कात्रज खूप जुना काळ, परंतु जसजसं FSSAIचे काही नॉर्म्स डेव्हलप झाले, ISOच्या सिस्टीम इम्प्लिमेंट होत चालल्या, ग्राहकांना एक हायजेनिक प्रोडक्ट आणि अश्युर्ड क्वालिटीचं प्रोडक्ट ग्राहकापर्यंत पोहोचावं याच्यासाठी ते पॅकमध्ये असलेलं कधीही चांगलं, अशा जेव्हा कॉन्सेप्ट मार्केटमध्ये येत चालल्या तेव्हापासून कात्रज डेअरीने खूप सारे प्रोडक्ट्स पॅकेजिंगमध्ये आणायचं चालू केलं आहे. सो आता आपण लूज काहीच विकत नाही? लूजमध्ये आता आम्ही विकत नाही. काही केटरिंगच्या खूप मोठ्या ऑर्डर्स असतील तर आम्ही त्या सर्व करतो होलसेल पॅकमध्ये, पण लूजमध्ये सध्या कोणतेही प्रोडक्ट्स आम्ही आता सेल करत नाही. केटरिंग वगैरेला देतो आम्ही, परंतु कात्रज डेअरीचे जे स्वतःचे आउटलेट्स आहेत तर याच्यावर काही गोष्टी आम्ही एक्सक्लुझिव्ह ठेवलेल्या आहेत. का की एक उदाहरण देतो, कात्र सॉफ्टी मशीन. तुम्ही कधी कात्रजच्या आउटलेटला गेलात आणि कात्रजची सॉफ्टी जर मागितलीत तर ती तुमच्या निश्चित एक म्हणतात ना की न विसरणाऱ्या अशा आठवणीतली ती टेस्ट असेल. आणि त्याच्या पाठीमागं कारण असं की ती जी सॉफ्टी आपण बनवतो ती बनवण्याच्या पाठीमागचा जो मॅन्युफॅक्चरिंग फॉर्म्युला आहे तो युनिक आहे. ती जी मशीन आहे त्या मशीनचं क्लिनिंग किंवा त्याचं जे हायजीन मेंटेन करायचं हे आमच्या
स्पेशल ऑब्झर्वेशनमध्ये करतो. त्यामुळे ग्राहकांपर्यंत ते प्रोडक्ट्स आहे ना त्या क्वालिटीने त्या टेस्टने ते पोहोचतं. म्हणून कात्रज डेअरीच्या प्रेमायसेसमध्ये आपण काही प्रोडक्ट्स आहेत की जे आपण लूजमध्ये अवेलेबल करून देतो. इवन दो तुम्ही हे बघसाल कात्रजची मस्तानी आहे, तर ती मस्तानी देखील आपण इथे आता नव्याने उपलब्ध करून द्यायचं चालू केलेलं आहे. आहे आपली इथे मिळते मस्तानी? रिसेंटलीच आपण लॉन्च केलेले आहे. Okay. परंतु आपले जे कात्रजचे स्वतःचे 3 आउटलेट्स आहेत तिथे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, त्या 3 ठिकाणी आपण ती मस्तानी अवेलेबल करून देतो. मस्तानीचा पण एक युनिक फॉर्म्युला आहे. अदर जे आहेत, मी कोणाचं नाव नाही घेणार, ते काय करतात, मिल्क थिकनिंगसाठी वेगवेगळे एजंट्स किंवा केमिकल्स ॲड करतात किंवा अदर प्रोडक्ट्स ॲड करतात. पण कात्रज डेअरी जे आहे ते कम्प्लीट प्युअर मिल्कच यूज करतं आणि त्याच्यापासून कात्रजची मस्तानी बनते. शिवाय जसं मगाशी मी मँगोचं सांगितलं, सेम पल्प किंवा सेम अल्फान्सोचीच टेस्ट तुम्हाला मँगो मस्तानीमध्ये एन्जॉय करायला भेटेल. सो ती एक युनिकनेस आहे की कात्रजची मस्तानी आपल्याला ग्राहकांना सर्व करायची आहे, पण ती त्या एक ओरिजिनल टेस्टमध्ये, त्या ओरिजिनल फॉर्म्युलामध्ये सप्लाय करायची आहे. त्यासाठी फक्त इथेच यायला लागेल पण कात्रजला. हां, ज्यांना कात्रजची मस्तानी एन्जॉय करायची असेल त्यांना कात्रज डेअरीच्याच आउटलेटला यावं लागेल, तिथे त्यांना निश्चित मिळेल. सध्या तर आपल्याकडे कात्रज डेअरीकडे मँगो मस्तानीच आहे, ड्रायफ्रूट ॲडेड आहे, परंतु त्यासोबत अजून आमच्या 3 ते 4 फ्लेवरवर रिसर्च पण चालू आहे. येत्या काळात अनेक ग्राहकांना वेगवेगळे फ्लेवरसुद्धा अनुभवायला मिळतील. पॅकेजमध्ये आणणार की नाही मग ती? मस्तानी कसा हा सर्व करायचा आयटम आहे, त्यामुळे तो प्री पॅकमध्ये आणणं इम्पॉसिबल आहे. त्याला असंही सर्व करावं लागतं, म्हणजे तुम्हाला प्रीमिक्स घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आईस्क्रीम ॲड करायचं आहे, ड्रायफ्रुट्स ॲड करायचे आहेत. सो अशा पद्धतीने असल्यामुळं ते पॅकमध्ये सर्व करणं नाही पॉसिबल, परंतु हा रिटेल काउंटरवर जाऊन ते एन्जॉय करणं हे पॉसिबल आहे. क्या बात आहे, मजा आली सर. आम्ही लहानपणापासून किंवा खूप आधीपासून पाहतोय प्रॉडक्ट फक्त रेडी, म्हणजे काउंटरवरती जायचं आणि प्रॉडक्ट घ्यायचं एवढंच आम्हाला माहिती, परंतु त्याच्या पाठीमागे एवढं सगळं रिसर्च आहे, मार्केट रिसर्च आहे, एवढं ट्रायल्स आहेत, त्याचं पॅकेजिंग आहे. या सगळ्या गोष्टीबद्दल पहिल्यांदाच मला तरी कळलं, समजलं या सगळ्या गोष्टी. तसंच आमच्या प्रेक्षकांनाही या गोष्टी पहिल्यांदाच समजल्या असाव्यात. आणि थँक्यू सो मच, तुम्ही तुमचा वेळ दिला आम्हाला आणि आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. आणि परत एखादं नवीन प्रॉडक्ट घेऊन, एखादा नवीन विषय घेऊन आपण नंतर भेटूच यात. थँक्यू सो मच सर. धन्यवाद, तुमचे आभार. मित्रांनो, तुम्हाला हा पॉडकास्ट नक्कीच आवडला असेल. तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील की प्रॉडक्ट बनतं कसं, एखादं प्रॉडक्ट आहे ते मार्केटमध्ये आपल्यापर्यंत येण्यापर्यंत त्याच्या पाठीमागे काय काय प्रोसेस होते, हे सगळं आज आपल्याला सोमनाथ सरांनी एकदम डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. नक्कीच तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल याची मला खात्री आहे. आणखीन एक होतं की तुम्ही व्हिडिओ पाहताय, कमेंटही करताय, लाईकही करताय, परंतु तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब करत नाही आहेत. सो नवीन येणारे पॉडकास्ट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या कात्रज डेअरीच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढचा विषय घेऊन, पुढचे एखादं प्रॉडक्ट घेऊन पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.